तलाठी भरती 2026 म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी। मित्रांनो, या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करताना जे कागदपत्र लागणार आहे त्यांची यादी काळजीपूर्वक लक्षात घ्या। सगळ्यात पहिलं म्हणजे शाळा सोडायचा दाखला। शाळा सोडायचा दाखला तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे। याच्यासोबतच तुमच्याकडे जर शाळा सोडायचा दाखला नसेल तर जन्म नोंद ज्याच्यावरती तुमची कास्ट क्लिअरली लिहिलेली असेल ती सुद्धा चालते। सोबतच तुम्हाला एक ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आज एक चांगलं व्हॅलिड ओळखपत्र सुद्धा सोबत ठेवावं लागेल। एक पासपोर्ट फोटो आणि एक डिजिटल सिग्नेचर म्हणजे फोटो आणि पासपोर्ट यांचा एक डिजिटल कॉपी बनवून ठेवायची छोट्या साईजची त्यांच्या दिलेल्या साईजमध्ये। याच्यासोबतच जर तुम्ही आरक्षित कॅटेगरीमध्ये असाल तर आरक्षित कॅटेगरीवाल्यांसाठी जातीचं प्रमाणपत्र आणि जात पडताळणी दोघंही खूप आवश्यक आहेत। त्यातही तुम्ही जर ओबीसी, एनटी किंवा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएस वगैरे असं आरक्षण घेत असाल तर तिथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर आणि उत्पन्नाचा दाखला हे दोघं प्रमाणपत्र सुद्धा खूप गरजेचे आहेत। विदाऊट जात पडताळणी तुम्हाला कॅटेगरीमध्ये फॉर्म भरता येत नाही हेही लक्षात घ्या। मित्रांनो, याच्यासोबतच तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा काढून ठेवणं खूप गरजेचं आहे। जर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असेल तर आणि तुम्ही परीक्षा उत्तीर्ण जरी झाला तरी तुमचं उत्तीर्ण झालेलं पद फेटाळलं जातं आणि तुमची परीक्षा नाकारली जाते। त्याच्यामुळे तुमचं पूर्ण कष्ट वाया जातात। तुम्ही ह्या भानगडीत पडण्यापेक्षा आणि तुमच्या कष्टाचं फळ न भेटण्यापेक्षा तुम्ही आत्ताच कागदपत्रांच्या सर्व त्रुटी क्लिअर करून ठेवा। तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच संपर्क साधा। जय हिंद, जय महाराष्ट्र।